Greetings from Shri Saha Kelkar College Devgarh, myself Professor Rashmi Hirlekar. To be continued with Financial Accounting 2. In previous lecture, we have started topic valuation of shares. In today's lecture, we will discuss about valuation of shares, methods and some procedures. Valuation of shares. आता शेअर्सचं व्हॅल्युएशन कधी कधी होतं one class of shares are to be converted into another class. Second, shareholders want to take a loan against security of shares. Third, when shares are to be bought and sold. Fourth, companies are amalgamated, absorbed and reconstructed. Fifth, government wants the company to compensate the shareholders of on nationalization of company. म्हणजे एखाद्या कंपनीचं नॅशनलायझेशन होत असेल तर त्यांना कॉम्पेन्सेट करण्यासाठी शेअर्सचं व्हॅल्युएशन करावं लागतं. इन द सेम वे अगदी विरुद्ध जी नॅशनलाइज कंपनी आहे तिचं प्रायव्हेटायझेशन करायचं असेल तरी शेअर्सचं व्हॅल्युएशन करावं लागतं. फॅक्टर्स अफेक्टिंग व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. आता शेअर व्हॅल्युएशनवर कोणत्या कोणत्या फॅक्टर्सचा परिणाम होतो तर डिमांड अँड सप्लाय ऑफ शेअर्स इन मार्केट, स्टॉक एक्सचेंज. त्याच्यानंतर व्यवसायाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, कॉम्पिटिशन कोणत्या लेवलची आहे, कायदे काय आहेत, तसंच अर्निंग कॅपॅसिटी, ग्रोथ प्रॉस्पेक्ट आणि चान्सेस ऑफ बोनस राईट शेअर्स. त्याच्यानंतर एखादा मेजर होल्डिंग असलेला शेअर होल्डर्सचा मृत्यू झाला तर, किंवा जनरल इकॉनॉमिक कंडिशन चा परिणाम सुद्धा होत असतो. फ्युचर प्रॉस्पेक्ट, पर्टिक्युलर इंडस्ट्री, प्राइस लेवल चेंजेस, अर्निंग कॅपॅसिटी ऑफ कंपनी, ग्रोथ प्रॉस्पेक्ट या सगळ्याचा परिणाम शेअर्सच्या व्हॅल्युएशनवर होत असतो. Now we will discuss about methods of valuation of equity shares. Where there is more than one class of shares, that is equity shares and preference shares, the article of association must be referred for the purpose of finding out the respective right of the shareholders. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या कंपनीमध्ये वन क्लास पेक्षा जास्त क्लास ऑफ शेअर्स असतील, म्हणजे फक्त एकाच स्वरूपाचे शेअर्स नसतील तर अधिक स्वरूपाचे शेअर्स असतील, जसे की इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, तर त्या कंपनीचं आर्टिकल्स ऑफ असोसिएशन जे असेल त्यामध्ये प्रॉस्पेक्टिव्ह राईट्स ऑफ द शेअर होल्डर्स, प्रत्येक इक्विटी शेअर होल्डर्सचे किंवा प्रेफरन्स शेअर होल्डर्सचे काय काय राईट्स आहेत, अधिकार आहेत ते मेन्शन केलेले असायला हवेत. Preference shareholders may have priority as regard to dividend and repayment of capital. Similarly, if preference shares are participating, their value depend on shares in surplus. म्हणजे लक्षात घ्या की प्रेफरन्स शेअर होल्डर्स, मुळात प्रेफरन्स शेअर्सची व्याख्या अशी आहे, द शेअर होल्डर्स विच हॅव प्रेफरन्शियल राईट in dividend and repayment of their capital is called preference shareholders. म्हणजे डिव्हिडंड मिळण्याच्या बाबतीत किंवा कॅपिटलचं रिपेमेंट करण्याच्या बाबतीत ज्या शेअर होल्डर्सचा प्रेफरन्शियल राईट असतो त्याला प्रेफरन्स शेअर होल्डर्स म्हणतात. त्यामुळे डिव्हिडंडशी संबंधित आणि कॅपिटल रिपेमेंटशी संबंधित प्रेफरन्स शेअर होल्डर्स हॅव अ प्रायोरिटी, त्यांच्याकडे प्रायोरिटी असते. प्रेफरन्स शेअर्स जर पार्टिसिपेटिंग असतील तर प्रॉफिट, सरप्लस प्रॉफिट जे आहे त्याच्यामध्ये त्यांचा अधिकार असतो. हेन्स द व्हॅल्युएशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अम्यूज सिग्निफिकन्स, आणि त्यामुळे प्रेफरन्स शेअर्सचं व्हॅल्युएशन करणं ह्याला खूप महत्व आहे. द व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स डिपेंड ऑन वेदर दे आर कोटेड ऑर अनकोटेड. आता कोटेड ऑर अनकोटेड म्हणजे काय, ते इक्विटी शेअर्सची व्हॅल्यू ही कशावर अवलंबून असते, ते लिस्टेड आहेत का स्टॉक एक्सचेंज मध्ये की अनलिस्टेड आहेत. द आयडियल मेथड फॉर व्हॅल्युएशन ऑफ अनकोटेड शेअर्स वुड बी यील्ड बेसिस or face value, whichever is higher.
so as non-investment company is concerned. म्हणजे नॉन इन्व्हेस्टमेंट कंपनी असेल आणि त्या कंपनीचे शेअर्स अनरजिस्टर्ड असतील तर इल्ड बेसिसवर किंवा फेस व्हॅल्यू विच एव्हर इज हायर त्यानुसार शेअर्सचं व्हॅल्युएशन केलं जातं. इन केस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनी द methods to be average of breakup value of shares as per the book and yield value. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कंपनी असेल तर ब्रेकअप व्हॅल्यू आणि यील्ड व्हॅल्यू, ब्रेकअप म्हणजेच इंट्रिन्सिक व्हॅल्यू, याच्या ॲव्हरेजवर इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि यील्ड व्हॅल्यू याचा ॲव्हरेज काढला जातो. इन केस ऑफ कोटेड शेअर्स म्हणजे ज्या शेअर्सचं लिस्टिंग झालेलं आहे स्टॉक एक्सचेंजमध्ये, द व्हॅल्यू शुड बी ॲज पर द कोटेशन्स इन रिकॉग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज. रिकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज मधल्या कोटेशन नुसार त्या शेअर्सची किंमत ठरते. नेक्स्ट वन इज इंट्रिन्सिक व्हॅल्यू. म्हणजे नेक्स्ट वन नाहीये, द फर्स्ट मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इज इंट्रिन्सिक व्हॅल्यू. Intrinsic value is also called as net asset value, liquidation value, breakup value, asset backing value. लक्षात घ्या, इंट्रिन्सिक व्हॅल्यूची ही नावं आहेत. नेट ॲसेट व्हॅल्यू, लिक्विडेशन व्हॅल्यू, ब्रेकअप व्हॅल्यू किंवा ॲसेट बॅकिंग व्हॅल्यू. याच्यावरनं लक्षात येतं की त्या कंपनीचं किती ॲसेट उपलब्ध आहे इक्विटी शेअर होल्डर्सच्या मालकीचं किंवा त्यांच्यासाठी, त्याच्यावर त्या शेअर्सची किंमत ठरते. दिस मेथड इज बेस्ड ऑन ॲझम्पशन दॅट द कंपनी विल बी लिक्विडेटेड. म्हणजे ह्या मेथडमध्ये असं गृहीत धरलं जातं की ही कंपनी बंद होणार आहे, म्हणून त्याला लिक्विडेशन व्हॅल्यू असं सुद्धा नाव आहे. Therefore, the value of shares depend on the amount that would be available for equity shareholders. म्हणजे असं गृहीत धरलं जातं की ती कंपनी बंद होणार आहे आणि मग बंद होणार असेल तर उपलब्ध असलेले जे ॲसेट्स आहेत ते इक्विटी शेअर होल्डर्स साठी आहेत. Assets and liabilities recorded and unrecorded in balance sheet at present value are to be considered. यामध्ये assets आणि liabilities ज्या आहेत त्यांचा विचार केला जातो. Procedures. Following steps may be taken to decide the intrinsic value. आता इंट्रिन्सिक व्हॅल्यू डिसाइड करण्यासाठी कोणती प्रोसिजर फॉलो केली जाते? तर फाइंड आउट द अमाउंट अवेलेबल टू द इक्विटी शेअर होल्डर्स फॉर धिस फॉलोइंग फॉर्म्युला इज यूज. आता इक्विटी शेअर होल्डर्स साठी किती अमाऊंट उपलब्ध आहे त्यासाठी एक फॉर्म्युला वापरला जातो. द फर्स्ट काय म्हटलंय, ॲसेट्स ॲट मार्केट व्हॅल्यू. सगळ्या ॲसेट्स ॲट मार्केट व्हॅल्यू ज्या असतील त्या घेतल्या जातात, त्यातून लायबिलिटी वजा केली जाते. लायबिलिटी वजा केल्यानंतर प्रेफरन्स शेअर कॅपिटल, पेड अप प्रेफरन्स शेअर कॅपिटल वजा केलं जातं आणि जी रिमेनिंग अमाऊंट दॅट विल बी अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स, शिल्लक अमाऊंट जी असते ती इक्विटी शेअर होल्डर्स साठी उपलब्ध असलेली अमाऊंट असते. बघा, ॲसेट ॲज पर द मार्केट व्हॅल्यू कोणत्या कोणत्या ॲसेट्स येतात, तर गुडविल, लँड, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश ऑर बँक आणि ऍडव्हान्सेस. याच्यातनं काय वजा केलं जातं तर लायबिलिटीज. लायबिलिटीज मध्ये डिबेंचर्स, क्रेडिटर्स, त्याच्यानंतर बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, डिव्हिडंड पेएबल, टॅक्स पेएबल, लोन पेएबल, अदर लायबिलिटीज टू बी पेड, या सगळ्या एक्सटर्नल लायबिलिटीज वजा केल्या जातात. शिल्लक असलेल्या रकमेतनं काय पेड अप प्रेफरन्स शेअर कॅपिटल वजा केलं जातं आणि मग शिल्लक असलेली जी रक्कम आहे ती अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. आता नोट्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल व्हॅल्युएशन ऑफ इक्विटी शेअर्स. कोणत्या नोट्स आहेत? If any company have no priority for repayment of capital, the value of net asset is to be absorbed between preference shares and equity shares in ratio of paid up capital. बघा, एखाद्या
एनी शेअर्स हॅव नो प्रायोरिटी फॉर रिपेमेंट ऑफ कॅपिटल. म्हणजे प्रेफरन्शियल राईट नाहीये एखाद्या शेअर, काही कोणत्याही शेअर्सचा, एनी शेअर्स डोंट हॅव प्रेफरन्शियल राईट in repayment of capital. In such a cases, the value of net asset is to be apportioned. आता उपलब्ध समजा प्रेफरन्शियल राईट नाहीये तर आपण काय करणार, ऍसेट्स मधनं एक्सटर्नल लायबिलिटीज वजा केले की ऍसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स किंवा कोणतेही शेअर होल्डर्स जे उपलब्ध असतील ते. तर ज्या वेळेला असं प्रायोरिटी दिलेली नसते, अपॉर्शनमेंट बिटवीन प्रेफरन्स शेअर्स अँड इक्विटी शेअर्स इन रेशिओ ऑफ देअर पेड अप कॅपिटल. उपलब्ध असलेली जी नेट ऍसेटची जी अमाऊंट आहे ती प्रेफरन्स शेअर होल्डर्स आणि इक्विटी शेअर होल्डर्सना त्यांच्या पेड अप कॅपिटलच्या रेशिओनुसार डिस्ट्रीब्यूट केली जाईल. सेकंड, इफ प्रेफरन्स शेअर्स हॅव अ प्रायोरिटी फॉर रिपेमेंट ऑफ देअर कॅपिटल फ्रॉम ऍसेट, ओनली प्रेफरन्स शेअर कॅपिटल इज टू बी डिडक्टेड. समजा प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत आणि दे हॅव प्रायोरिटी ऑन रिपेमेंट ऑफ शेअर कॅपिटल, मग अशा वेळेला ऍसेट्स मायनस एक्सटर्नल लायबिलिटीज मायनस पेड अप प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे आपण आता प्रोसिजर मध्ये पाहिलं ते. थर्ड, इफ प्रेफरन्स शेअर्स हॅव प्रायोरिटी फॉर पेमेंट ऑफ डिव्हिडंड ऑल्सो, the arrears of dividend should be deducted from net asset. समजा प्रेफरन्स शेअर होल्डर्सना डिव्हिडंड पेमेंट मध्ये प्रायोरिटी असेल तर मग अशा वेळेला काय केलं जातं, arrears ऑफ डिव्हिडंड म्हणजे अगोदरचा काही डिव्हिडंड शिल्लक राहिलेला असेल शुड बी डिडक्टेड फ्रॉम नेट ऍसेट, नेट ऍसेट मधनं वजा केला जातो. Fourth and last one, if preference shares have priority for payment of dividend, only the amount of dividend in arrears should be deducted from net asset. In case preference share capital should not have to be deducted. समजा असं म्हटलेलं असेल की प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत, दे आर हॅव अ प्रेफरन्शियल राईट इन पेमेंट ऑफ डिव्हिडंड ओनली, कॅपिटलच्या बाबतीत नसेल तर पहिल्यांदा arrears ऑफ डिव्हिडंड डिडक्ट केला जातो. इन दिस केस प्रेफरन्स शेअर कॅपिटल शुड नॉट बी डिडक्टेड. अशा वेळेला प्रेफरन्स शेअर कॅपिटल डिडक्ट करायचं नाहीये, फक्त arrears ऑफ शेअर डिव्हिडंड तेवढा फक्त वजा करायचा आहे. इन ऍब्सेन्स ऑफ क्लिअर इन्फॉर्मेशन, एखादी काहीच इन्फॉर्मेशन दिली नसेल, इट शुड बी ऑलवेज प्रिझ्युम दॅट प्रेफरन्स शेअर्स हॅव प्रायोरिटी इन रिस्पेक्ट ऑफ डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल. म्हणजे काहीच माहिती दिली नसेल, इन ऍब्सेन्स ऑफ एनी इन्फॉर्मेशन, असं लक्षात घ्यायचं की प्रेफरन्स शेअर होल्डर्सना प्रायोरिटी आहे इन रिस्पेक्ट ऑफ डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल. Work out the value of shares where the same have paid up value. म्हणजे शेअर्सची किंमत कशी ठरणार, ज्या वेळेला त्यांची पेड अप व्हॅल्यू सुद्धा सेम असते. अशा वेळेला द अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. So students, today we have discussed about occasions of on which valuation of shares is done, factors affecting valuation of shares, methods of valuation of shares. In that we have discussed about intrinsic value method and some notes regarding intrinsic value method. In next lecture we will discuss about valuation of equity shares having different paid up capital amount and points to be remembered. Till then, happy learning to you. Thank you.